पण तिचा मीत मात्र त्या फोनकडे बघून बोलला, "जान, फक्त थोडा वेळ डार्लिंग, मी येतोय. प्लीज तोपर्यंत वाट बघ. लव्ह यू." पण नाही ना अमित राज्याध्यक्ष, इथे पण तू चूक केलीस. आता ह्याचे भयानक परिणाम मोजायला तयार राहा, कारण त्या मोहन राज्याध्यक्षाने त्याचा सारीपाटावरचा डाव पुन्हा एकदा मांडला होता. आता पुढे जानू ड्रायव्हरला गाडी फास्ट चालवायला सांगत होती. तिचं रडणं काही केल्या थांबत नव्हतं. ती फक्त देवी आईचा धावा करत होती की मीतला काही होऊ देऊ नको आणि तो सुखरूप असू देत. पूर्ण रस्ताभर ती रडत होती. ड्रायव्हरला काही कळत नव्हतं. त्याने ब्लूटूथ लावलं होतं आणि अमितला फोन करत होता. पण रिंग जात असूनही अमित फोन मात्र उचलत नव्हता. शेवटी एकदाचे ते पोहोचले त्या ॲड्रेसवर. जानू खाली उतरली, पण ती जागा सुनसान वाटत होती. तोच एक माणूस आला आणि बोलला, "मॅम, तुम्हीच का अमित राज्याध्यक्षांच्या मिसेस?" "हो, मीच आहे." "कुठे आहेत ते?" तिने रडत रडतच विचारलं. "मॅम, दिस वे या. खूप लागलंय त्यांना. इथे पाठीमागे हॉस्पिटल आहे, तिथेच नेलंय त्यांना. चला माझ्यासोबत." तो माणूस बोलला. जानूला आधी विचित्रच वाटलं, कारण ती जागा सुनसान होती. पण तिथे जागोजागी थोडं रक्त सांडलेलं तिला दिसलं आणि तिच्या हृदयात चर्र झालं. अर्थात हाही त्यांचा ट्रॅपचा एक भाग होता, हे काही तिला कळलं नाही. म्हणून ती त्या माणसासोबत आत जाऊ लागली. "मॅडम, मी पण येतो सोबत," तिचा ड्रायव्हर बोलला. "नको दादा, तुम्ही घरी जा आणि मॉम डॅडना सांगा. मी आहे त्यांच्याजवळ," जानू बोलली. "नको मॅडम, मी पण येतो," तरी ड्रायव्हर बोलला. शेवटी जानू त्याला पण घेऊन आत गेली. पण तिला कुठे माहीत होतं की हा ट्रॅप रचलाय तिच्यासाठी. बिचारी पूर्ण फसली होती काकाच्या ट्रॅपमध्ये. तो माणूस आता जानूला घेऊन आत गेला. पण हॉस्पिटलसारखं जानूला काहीच दिसत नव्हतं तिथे, आणि तिकडचं सराउंडिंगही तिला निगेटिव्ह वाटत होतं. ते एक पडीक ठिकाण होतं. सगळ्या बाजूने काही माणसं हातात बंदूक घेऊन उभी होती. पण त्यांना बघून जान्हवी मात्र आता घाबरली आणि तिला रिअलाईज झालं की हा नक्कीच कोणता तरी ट्रॅप आहे, ज्यात आपण पूर्णपणे अडकलो आहोत. ती मनातच विचार करू लागली, त्या माणसाला माझा फोन नंबर कसा मिळाला? जरी मीतचा फोन त्यांना मिळाला असता तरी तो तर पासवर्ड प्रोटेक्टेड असतो. मग त्यातूनही माझा नंबर मिळणे शक्य नाही. आणि जर त्यांच्या ऑफिसचं कार्ड मिळालं असतं तरी त्यावर पण फक्त त्यांचा नंबर आणि ऑफिसचा नंबर आहे. मग माझा नंबर ह्यांना कुठून मिळाला? आणि दुसरं म्हणजे ह्यांना कसं कळलं की मी त्यांची बायको आहे? तिच्या डोक्यात विचारचक्र चालू झाले. हे सगळं तिला आधीच कळलं असतं, पण मीतचा ॲक्सिडेंट झाला आहे हे ऐकूनच ती अर्धमेली झाली होती. डोकं काम करेनासं झालं होतं तिचं. आणि हे असंच होणार हे काकाला चांगलंच माहीत होतं. म्हणून तर त्यांनी हा प्लॅन बनवला होता. त्यांना माहीत होतं की जोपर्यंत अमित घरात आहे तोपर्यंत ते काहीच करू शकले नसते. म्हणून त्यांनी वाट पाहिली आणि बरोबर जेव्हा आज अमित घरातून बाहेर पडला त्यांनी बरोबर त्यांचा डाव साधला. "सो मिसेस जान्हवी अमित राज्याध्यक्ष, वेलकम टू द हेल." एक खणखणीत आवाज तिच्या कानावर पडला. पण तो आवाज ओळखीचा होता. तिने समोर पाहिलं तर समोरच्या खुर्चीवर तो बसला होता, मोहन राज्याध्यक्ष. त्याला बघून तर जानू 2 पावलं मागेच सरकली. घाबरली ती. पण आता रडून काहीच फायदा नव्हता, कारण बरोबर कचाट्यात सापडली होती ती त्या मोहन राज्याध्यक्षाच्या. काका तुम्ही?" तिच्या तोंडून आता शब्द फुटत नव्हते. तोच एक गडगडाटी हास्य गुंजलं त्या वातावरणात. "काका? खरंच? मी कोणी काका नाही आहे, कोणाचाच. तुझ्या अमितने." सॉरी, तुझ्या मीतने सांगितलं नाही का तुला?" काका कुत्सितपणे हसत बोलले. तशी ती मात्र आवासून त्यांच्याकडे पाहतच राहिली. "अशी काय पाहतेस? आश्चर्य वाटलं का मला कसं कळलं? तो अमितच तुझा मीत आहे ते?" काका बोलले. "सगळी कुंडली काढले तुम्हा दोघा लैला मजनूची. साला मीच मूर्ख होतो.
जो त्या अमितवर विश्वास ठेवला की तो एका साध्या एम्प्लॉईशी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करतोय. त्याने मला फसवलं. तो मुद्दाम तुझ्याशी वाईट वागत राहिला आणि माझ्या डोळ्यात धूळ फेकत राहिला. आणि माझी माणसं जी मी त्याच्या मागावर ठेवलेली ती पण निघाली. 2-4 शिव्या दिल्या त्यांनी त्यांच्या माणसांना. खूप चुकलो मी. मला कळायला हवं होतं की तू तीच मुलगी आहेस जिच्यावर अमित वेड्यासारखं प्रेम करत होता. पण माझं बॅड लक. पण असो, अजूनही वेळ गेलेली नाही आहे. त्याला काय वाटतं, तो जिंकला का? ना, असा कसा जिंकू देईन मी त्याला? जर मला सुख मिळालं नाही तर मी ते कोणालाच मिळू देणार नाही. काका गरजले. तूच होतीस ना जिने अमितला सांगितलं की वहिनीला चेन्नईला ठेवलंय? हां, काका बोलले. पण जसे काका बोलले तशी जानू एकटक त्यांच्याकडे आश्चर्याने पाहतच राहिली. तुम्हा लोकांना मी काय मूर्ख वाटलो का? तुम्ही माझी माणसं फितूर कराल आणि मला कळणार पण नाही? नो नो. तो अमित किती पण हुशार असला ना तरी तो हे विसरला होता की हा मोहन राज्याध्यक्ष आहे. त्या फितूर माणसांव्यतिरिक्त पण माझे दुसरे खबरी होते तिथे. त्यांनी मला तिथे काय घडलं ते सगळं सांगितलं. पण माझं बॅड लक होतं की त्यावेळेस मी इथे मुंबईत होतो आणि माझी बाकीची माणसं त्यांच्या कर्तृत्वात कमी पडली. पण मी जर तिथे असतो ना तर नक्कीच तुमचा प्लॅन उधळून लावला असता. तुम्ही ओळखलं नाही अजून मला, काका बोलत होते. असो, पण आता बदला तर घ्यावाच लागेल ना त्या अमित राज्याध्यक्षाचा? काका बोलले. पण काकाचं ते रहस्यमय बोलणं ऐकून जानू मात्र थोड्या वेळासाठी घाबरली. तुला काय वाटलं? अमितचा ॲक्सिडेंट झालाय? खरंच? काका वेड्यासारखे खदखद हसत म्हणाले. नाही ग, नाही. ॲक्सिडेंटपेक्षा पण बेकार हाल करतो की नाही त्याचे बघ, काका चिडून बोलले. जानूने एक दीर्घ श्वास घेतला आणि बोलली, हे बघा काका, ह्यामध्ये मीची काही चूक नाही आहे. उलट तुम्ही जे केलं ते खूप चुकीचं केलं आहे. मॉमसोबत, आरूसोबत. तुम्ही प्लीज ह्या सगळ्यांची माफी मागा. अमित तुम्हाला नक्कीच माफ करेल. पण प्लीज हे सगळं थांबवा आता. प्लीज. ह्यामुळे सगळंच बेचिराख होईल. कोणाचंच भलं होणार नाही. जानू खूप कळकळीने सांगत होती. शट अप. माफी? आणि मी मागू? माय फूट. त्रास त्याने मला दिलाय, रामने दिलाय, आबांनी दिलाय, सगळ्यांनीच दिलाय. सगळं त्यांना दिलं आणि मला काय दिला? ठेंगा. मी कोणीच नव्हतो का त्यांचा? सख्खा मुलगा होतो, वारसदार, राज्याध्यक्षांचा अंश. पण नाही, आबांना तर तो अमितच प्रिय होता. एनिवेज, आता सगळेच बघतील कसा हा मोहन राज्याध्यक्ष नामोहरम करतो त्या अमितला. काका नुसते बरसले. तशी जानू घाबरली. काका प्लीज, तुम्ही काय करणार आहात? प्लीज मीतला काही करू नका. प्लीज. जानू आता रडून बोलत होती. पण आता काका मात्र गडगडाटी हसले. अगं, त्याला असं काही करणारच नाही आहे मी, काका कुत्सित हसत बोलले. म्हणजे? जानूने विचारलं. त्याला नाही, तुला करणार आहे, काका वेड्यासारखे हसत होते. जानू मात्र शॉक लागल्यासारखी त्यांच्याकडे पाहत होती. खूप प्रेम करतो ना तो तुझ्यावर? म्हणे जीव ओवाळून टाकतो तो तुझ्यावरून? तुझ्याशिवाय जगू शकणार नाही ना? मग मरू दे त्याला, तुझ्या विरहात. मी त्याचं काही वाकडं करू शकत नाही. पण तुला तर ढगात पाठवू शकतो ना. तू संपली तर तो पण आपोआपच संपेल. वेडा होईल तो तुझ्या विरहात. आणि तेच तर मला हवंय. त्याला तीळ तीळ मरताना पाहायचंय मला, काका म्हणाले. नाही, तुम्ही असं नाही करू शकत. प्लीज मला जाऊ द्या. माझा मीत नाही जगू शकणार माझ्याशिवाय. प्लीज सोडा मला, जानू आता कळवळून बोलली. तोच तिच्या गालावर एक जोरदार चपराक पडली. तसा तिच्या तोंडातून थोडं रक्त आलं. ती कळवळली. आह. बास, इतक्यात लागलं? अजून तर खूप हिशोब बाकी आहे जान्हवी. तुला असं पटकन नाही मारणार. त्या अमितचा सगळा राग तुझ्यावर काढेन मी, काका चिडून बोलले आणि पुन्हा तिच्या कानाखाली मारली.
तशी ती धापकन खाली पडली. तिचा ड्रायव्हर पण आता तिची दशा बघून रडू लागला होता, पण तो काहीच करू शकत नव्हता, कारण त्याला पण दोघांनी पकडून ठेवलं होतं. काका जानूच्या थोबाडीत मारत होते आणि ती वेदनेने कळवळत होती. पण तिला वेदना होतात हे बघून काका मात्र जोरजोरात हसत होते, जणू त्यांना खूप मोठा आनंद मिळत होता असं करून. पण आता जानूची सहनशीलता संपली होती आणि ती बेशुद्ध पडली होती. इतक्यात थकलीस? उचला रे हिला आणि शुद्धीवर आणा, काका त्याच्या माणसाला बोलले. तसं त्यांच्या माणसांनी तिला उचललं आणि एका खुर्चीवर बसवलं. मग जोरात तिच्या तोंडावर पाणी मारलं. तशी ती खडबडून जागी झाली, पण चेहऱ्यावर अजून वेदना जाणवत होत्या. ती भरल्या डोळ्यांनीच काकांकडे पाहत होती, पण काकांना कुठे तिची दया येत होती. जानू अंगात त्राण नसल्यासारखी त्या खुर्चीवर बसली होती. मला वाटलं होतं तू खूप स्ट्रॉंग असशील, पण नाही, तू तर खूप नाजूक निघालीस. असो, पण आता तुला एकदाच त्रास देतो. ही एकच गोळी आणि तू ढगात. काका हातातली गन तिला दाखवत दात विचकत म्हणाले. काकांनी गन लोड केली आणि तिच्यावर पॉइंट धरून ट्रिगरवर हात ठेवला. सो जान्हवी अमित राज्याध्यक्ष, आता तुझ्यात आणि तुझ्या मृत्यूमध्ये फक्त काही सेकंदाचा अवधी शिल्लक आहे. कर, तुला कोणत्या देवाचा धावा करायचा असेल तो कर. मला पण बघू दे तुला वाचवायला आता ह्या 33 कोटी देवांपैकी कोण येतं, काका बोलले. जानूने मात्र तिचे डोळे मिटले. क्षणात तिच्या डोळ्यासमोर तिचा मीत आला. त्याच्यासोबत घालवलेले सगळे क्षण झरझर तिच्या डोळ्यांसमोर नाचू लागले. त्याने तिच्या गळ्यात घातलेलं ते MJ वालं मंगळसूत्र, भांगेत भरलेलं सिंदूर, तिला प्रेमाने मिठीत घेणं, तिची मनधरणी करणं, सगळं तिच्या डोळ्यांसमोर येत होतं आणि हलकं तिच्या चेहऱ्यावर स्माईल येत होती. पण क्षणात ती स्माईल नाहीशी होऊन तिच्या चेहऱ्यावर घाबरलेल्या भावना तरळू लागल्या. कारण आत्ता तिचा मृत्यू तिच्या समोर होता. मृत्यूला तर घाबरत नव्हती ती कधीच, पण ह्या मृत्यूमुळे तिच्या मीतपासून कायमची दूर होणार होती ती. म्हणून तिच्या छातीत कळ येत होती, हृदयात खूप दुखत होतं. खरंच आता मी माझ्या मीतपासून दूर जाणार? ती भीतीने थरथरली आणि खाडकन डोळे उघडले तर समोर काका ती गन तिच्यावर पॉइंट करून उभे होते आणि हसत होते. कारण आत्ता कुठे त्यांना तिच्या चेहऱ्यावर भीती दिसली होती, म्हणून ते खुश झालेले. सो जान्हवी अमित राज्याध्यक्ष, रेडी? 3, 2, 1. आणि आता ते गोळी झाडणारच होते इतक्यात मोहन राज्याध्यक्ष, थांब जरा, इतकी काय घाई झाली आहे तुला माझ्या बायकोला मारायची? एक भारदस्त आणि रागीट आवाज त्यांच्या कानावर पडला. हो, तोच होता, द अमित राज्याध्यक्ष. पण त्याला पाहून इथे काकांना मात्र घाम फुटला. अमितच्या 2 माणसांच्या ताब्यात काकी होती आणि काकीच्या डोक्यावर त्यांनी गन पॉइंट केली होती. काकाच्या सगळ्या माणसांना आता अमितच्या माणसांनी घेरलं होतं. काकांच्या तर पायाखालची जमीनच सरकली त्याला असं बघून. आणि आत्ता तो मोहन राज्याध्यक्ष पुरता हादरला होता. ते विचार करू लागले की इतक्या लवकर हा इथे आलाच कसा? ह्याला कसं कळलं? थोड्या वेळापूर्वी जानू जेव्हा अमितला कॉल करत होती तेव्हा तो तिचा कॉल घेत नव्हता, कारण त्याला तिला सरप्राईज द्यायचं होतं. पण नंतर जेव्हा सिक्युरिटी गार्ड्स आणि ड्रायव्हरने फोन केला होता तेव्हा त्याचा फोन सायलेंट होता, कारण त्यांची मीटिंग सुरू होती. आणि ही मीटिंग बिझनेस मीटिंग नसून मोहन राज्याध्यक्षाचा ठावठिकाणा शोधण्यासाठी जी टीम कामाला लावली होती त्यांच्यासोबतच व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सुरू झालेली मीटिंग होती. सगळ्यांनी खूप तर्कवितर्क लावले होते. त्या हॉटेलच्या बाहेर ठिय्या मांडून पण बसले होते टीम मेंबर. पण त्यांना आजपर्यंत तो मोहन राज्याध्यक्ष त्या हॉटेलमधून बाहेर पडलेला दिसलाच नव्हता. अमितने खूप विचार केला की जर तो हॉटेलच्या बाहेर निघालेला दिसलाच नाही म्हणजे नक्कीच एकतर तो हॉटेलच्या आतच लपून बसलेला असणार, नाहीतर दुसरी शक्यता ही होती की तो वेषांतर करून बाहेर पडला असणार, जेणेकरून त्याच्या टीमने त्याला ओळखलं नसेल.
पण मग जरी हा बाहेर निघाला असला तरी मग अशी कोणती जागा आहे की जिथल्या बिळात हा लपून राहू शकतो? बिळात? येस. त्याच्या शार्प माइंडने हेरलं होतं. रॉनी, आय वॉन्ट फुटेज ऑफ द होटेल रूम वेअर मोहन राज्याध्यक्ष वॉज स्टेईंग ॲट दॅट टाईम. क्विक. रॉनी, मला त्या हॉटेलच्या रूमचं फुटेज हवं आहे जिथे सध्या मोहन राज्याध्यक्ष राहत होता. लगेच, अमित बोलला. येस बॉस. रॉनी बोलला आणि त्याने त्याच्या इंटेलिजन्स टीमला कॉल करून ते फुटेज मागवलं. तसं समोरच्या LED स्क्रीनवर त्या रूमची फुटेज सुरू झालं. ग्राउंड फ्लोअरला होती ती रूम. खूप ऐसपैस होती. भले त्या दिवशी तो मोहन राज्याध्यक्ष लग्नाला तिथे गेला होता, पण तो जेव्हा जेव्हा त्या हॉटेलमध्ये जायचा त्याची तीच रूम ठरलेली असायची. एवढी मोठी लीड कशी काय मिस करू शकतो मी? शिट. अमितने मनातच स्वतःला शिव्या घातल्या. अमित त्या रूमचा एक ना एक कोपरा चेक करत होता आणि त्याला जे हवं होतं ते शेवटी सापडलंच. खाली फ्लोअरवर M नावाचं एक खूपच आकर्षक गालिचा पसरवला होता. अमितने त्याच्या टीम लीडरला तो गालिचा बाजूला करायला सांगितला. टीम लीडरने जसंच्या तसं केलं, पण त्या गालिच्या खाली काहीच नव्हतं. नॉर्मल फ्लोअरिंग होतं. अमितने ते फुटेज झूम केलं आणि ऑब्झर्व करू लागला आणि त्याला जे हवं ते दिसलं. त्या बेडच्या बरोबर बाजूच्या भिंतीवर एक बटन होतं. आता अमित ओठांच्या कोपऱ्यात हसला. त्याने टीम लीडरला ते बटन प्रेस करायला लावलं. तर काय आश्चर्य, त्या गालीच्या खालचं फ्लोअर अगदी सहज सरकलं आणि खाली जाण्यासाठी त्यांना तिथे पायऱ्या दिसल्या. अमितने रॉनीकडे पाहिलं तर रॉनी पण आश्चर्याने पाहत होता. रॉनीने लगेचच इन्स्ट्रक्शन्स दिल्या की आम्ही येतोय तिथे तोपर्यंत तिथून हलू नका. बॉस, फायनली सापडला तो मोहन राज्याध्यक्ष. यू आर ग्रेट बॉस, रॉनी बोलला. पण रॉनी, आता आपल्याला घाई करावी लागेल. क्विक, अमित बोलला आणि त्याने त्याचा फोन घेतला. पण फोनवर इतके सारे मिस कॉल्स बघून तो टेन्शनमध्ये आला. जानू तर त्याला कॉल करत होती, पण हे बाकीचे का फोन करत असतील? पण त्यामध्ये त्या माणसाचे मिस कॉल्स होते, ज्या माणसाला अमितने अपॉइंट केलेलं, की जेव्हा पण जानू घराच्या बाहेर जाईन तेव्हा तिच्यावर नजर ठेवायची आणि तिच्या नकळत मला सगळी इन्फॉर्मेशन द्यायची, जेणेकरून तिची प्रायव्हसी डिस्टर्ब होणार नाही. खास करून मोहन राज्याध्यक्षाच्या भीतीपायी अमितने त्या माणसाला अपॉइंट केलं होतं आणि त्याने त्याचं काम चोख केलं होतं. पण दुर्दैवाने अमितचा फोनच सायलेंट होता. अमितने लगेचच त्या माणसाला कॉल केला. हॅलो बॉस, मॅम घरातून निघाल्या तेव्हा खूप रडत होत्या. तुमचा ड्रायव्हरच त्यांना घेऊन आलाय त्या ॲड्रेसवर. पण जेव्हा त्या इथे उतरल्या खूप टेन्शनमध्ये होत्या. मला खूप फिशी वाटतंय. अजून बाहेर पण आल्या नाही आहेत. मी तुम्हाला ॲड्रेस पाठवलाय. तुम्ही प्लीज लवकरात लवकर निघून या. त्या माणसाने एकदाचं बोलून टाकलं आणि इथे अमित मात्र सुन्न झाला. तो तसाच खुर्चीवर डोकं रेलून बसला. बॉस, व्हॉट हॅपन? रॉनी बोलला. तसा तो पटकन भानावर आला आणि त्याने त्याच्या फोनमधून तो ॲड्रेस बघितला. पण आता काही पावलं उचलावी लागणार होती त्याला. रॉनी, लेट्स गो फास्ट इमिजिएटली, अमित परसला. येस बॉस, रॉनी बोलला. पण आता ते हॉटेलवर जाऊ शकत नव्हते, कारण काका तिथे नक्कीच नसतील हे त्यांना कळलं होतं. पण रॉनीने त्याच्या टीमला खाली बेसमेंटमध्ये चेक करायला सांगितलं. तेव्हा त्यांना तिथे पण एक पॉश रूम दिसली, ज्यामध्ये काकी बसून TV बघत होत्या. रॉनीने त्यांना उचलायला सांगितलं आणि दिलेल्या ॲड्रेसवर घेऊन यायला सांगितलं. गाडीत बसल्या बसल्या अमितने त्याच्या मोबाईलवर घरातले सगळे CCTV फुटेज पाहिले आणि जेव्हा त्याने पाहिलं की जानूने कोणाचा तरी फोन अटेंड केला आणि ती मागचा पुढचा कोणताच विचार न करता बस पळत सुटली होती, अगदी वेड्यासारखी, तेव्हा मात्र त्याच्या काळजात चर्र झालं. त्याच्या डोळ्यातनं नकळत अश्रू गळू लागले. पण ह्याही परिस्थितीत त्याने स्वतःला सावरलं आणि घरातल्या सगळ्या बॉडीगार्ड्सना मॉम आणि डॅडवर डोळ्यात तेल घालून त्यांचं रक्षण करायला सांगितलं. आणि आता तो इथे आला होता त्या मोहन राज्याध्यक्षाचा हिशोब करायला. वर्तमान काळ. काकाचे हातपाय तर गार पडले जेव्हा त्याने अमितच्या डोळ्यात आग उतरलेली पाहिली.
कारण अमितने समोरच्या खुर्चीवर अर्धमेली झालेली जानूला पाहिलं होतं आणि तो रागाने लालबुंद झाला होता. तो तसाच धावत तिच्याकडे गेला आणि तिला मिठीत घेतलं. तिच्या डोळ्यातही चमक आली होती तिच्या मीतला पाहून. तिनेही तिची मिठी घट्ट केली होती, इतकी की जर आत्ता सोडलं तर तो कायमचाच दूर होईल की काय तिच्यापासून, असं तिला वाटत होतं. पण त्याने तिचा चेहरा ओंजळीत पकडला तर त्याला तो खूप लाल झालेला दिसला. ओठांच्या कोपऱ्यातून पण रक्त येत होतं तिच्या. तसं त्याच्या हृदयात चर्र झालं. त्याने पुन्हा तिला छातीशी कवटाळलं आणि तिच्या केसांवरून हात फिरवून तिला शांत करू लागला. आता त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली होती. त्याने एक जळजळीत कटाक्ष मोहन राज्याध्यक्षावर टाकला. तसं काकांनी मात्र भीतीने एक आवंढा गिळला. तर मित्रमैत्रिणींनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. चला तर भेटूया आपल्या पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.